आज बरेच वर्षांनी मुंबईला जाणारा एक्सप्रेस हायवे जाम होता, म्हणून आज आपण जुन्या हायवेने गाडी टाकली होती आणि खूप मज्जा आली. लोणावळ्यामधून खूप वर्षांनी जात असताना, कमीत कमी 5-6 वर्ष झाले मी या रस्त्याने कधी गेलो नव्हतो. आज त्या रस्त्याने जाताना एवढं भारी वाटत होतं ना, आणि सकाळच्या वेळेचा जो सीन होता ना घाटामध्ये जुन्या हायवेला, एवढं भारी वाटलं ना, फिलिंगच ढागात गेली भावांनो. कारण एवढा आनंद झाला ना, कारण याच्या अगोदर मी कंटिन्युअसली 5-6 वर्षाच्या अगोदर ह्याच पुणे मुंबईचा आपला जो जुना हायवे होता, लोणावळा करून खंडाळा करून जायचा, त्या घाटातून गेलो होतो, जायचो. त्याच्यामुळं आत्ता पण जाताना ना, आज ते दिवस आठवत होते आणि एवढं भारी वाटायचं. त्या पुलावरती खालून एक्सप्रेसचा रस्ता जातोय पोलीस चौकी जवळचा, आणि वरती थांबून आम्ही फोटो वगैरे काढायचो आणि एकदम मनाला असं एकदम शांत असं वाटत होतं ना. आणि आता असं मनात विचार येतोय की दरवेळेस जाताना हिथूनच जावं. एक्सप्रेस जरी मोकळा असेल, घाट जाम वगैरे नसेल, तरी पण याच मार्गावरून जाणार, कारण हिथून डायरेक्ट आपला नवीन मिसिंग लिंक रोड सुद्धा दिसतो, आणि जुना हायवे पण आपला नवीन एक्सप्रेस हायवे पण दिसतो खाली. आणि या ठिकाणी खूप फोटो बिटो काढण्याची एक वेगळीच मज्जा असते. या ठिकाणाहून सगळं खोपोली लोणावळा वगैरे एकदम मस्त दिसतं शहर. आणि एवढं भारी वाटलं ना मित्रांनो, इथं आल्यानंतर या ठिकाणी फोटो वगैरे काढण्यासाठी पब्लिक येत असते. एवढं भारी वाटतं ना हे असं पाहिल्यानंतर. तिकडे एक्सप्रेसचा जाम असल्यामुळे त्याच्यावरती ज्या अडकलेल्या गाड्या, त्या गाड्या दिसत होत्या, आणि एकदम भारी, म्हणजे मन मोकळं झालं मित्रांनो इथून आल्यानंतर. इथं तर भरपूर जाम झालं होतं.